ब्रह्माबॉईज काळा चौकी सोबत या नंतरचा सामना खेळणार आहे। त्यामुळे ब्रह्माबॉईज काळा चौकी सुमित आपल्याला विनंती असेल आपण त्वरित पुढील मॅचच्या टॉस साठी व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं। हे मुंबईचं क्रिकेट आहे, न थांबणारं क्रिकेट आहे, खडूस क्रिकेट आहे आणि खऱ्या अर्थाने आज आपण आहात ते क्रिकेटच्या पंढरीमध्ये अर्थात परळ नगरीमध्ये। परळच्या क्रिकेटला एक वेगळा इतिहास आहे, मग ते कामगार मैदानातलं क्रिकेट असो, मग ते नरे पार्क मैदानातलं क्रिकेट असो, मग ते सेंट्रल रेल्वेच्या मैदानातलं क्रिकेट असो किंवा मग ते लाल मैदानातलं क्रिकेट असो, परळ परिसरातील क्रिकेटला एक मोठा वारसा आहे आणि म्हणूनच की काय या परळ नगरीला क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जातं। आज मात्र या परळ नगरीतील दोन दिग्गज खेळाडू रवी आणि महेश चेंदवनकर यांच्या माध्यमातून मात्र स्वतःच्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी न चुकता न थांबता आयोजित केली जाणारी स्पर्धा पुन्हा एकदा आपण बघत आहात। नरे पार्क स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्याने कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2024 सीझन 6। फकीरा या वेळेला पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर जयेश पाटीलने हवेत फटका सजवला होता। झाडातून मात्र चेंडू मैदानात येतो तोपर्यंत एक धाव जयेशने पूर्ण केली आहे आणि सोबत मात्र कुणाल तडीवेल सारखा हा मात्र खेळाडू मैदानामध्ये साथ देताना। tenniscricket.in गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम या संपूर्ण स्पर्धेला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करते आणि जगभराच्या पाठीवर पोहोचवते। यावेळेला वा स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट कुणाल तडियाने दाखवून दिले आसमान। गोलंदाज फकीराच्या बॉलिंग वरती चढवला हल्ला, बॉल जातो सीमा पार, येतोय खणखणीत षटकार। 6 बॉल 21 चं समीकरण समोर असताना मात्र आता सुरुवात जी झालेली आपण बघतोय 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये अजून 14 धावा बनवायच्या आहेत। Once again, stand and delivered, high and handsome, big hit, one more sixer, sixer च्या बॉल वरती सिक्सर षटकार। आणि तिसराही षटकार जर फलंदाज कुणाल तडियाने ठोकला तर विराजस यादव यांच्याकडून मात्र त्यांना 1111 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल। सामन्याचं समीकरण आता मात्र पूर्णपणे बदललंय, इकडे मात्र प्रेशर वाढतो तो चेतन फ्रेंड्स बँड्रा संघावरती। 3 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता। विराजस यादव यांच्याकडून मात्र आपण जर पाहिलं तर अजून एक षटकार फलंदाज कुणाल तडियाच्या बॅट मधून आला तर त्यांना 1111 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल। जबरदस्त बॅटिंग आपण बघतोय ती कुणाल तडियाकडून, बॅक टू बॅक 2 मोठे फटके, बॅक टू बॅक 2 मोठे षटकार त्याच्या बॅट मधून आलेत। फकीरावरचा प्रेशर वाढवतोय, 3 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता। सामन्यामध्ये कमबॅक होतोय रॉयल स्टर्नर मीरा रोड संघाचा। आतापर्यंत दडपणाखाली फलंदाजी होत होती परंतु आता हात खोलायला सुरुवात केली आहे ती मात्र कुणाल तडियाने। आणखीन एक बॉल जाईल सीमा रेषा पार, षटकार। आणि या 3 षटकारांसाठी या षटकारांच्या तिकडीसाठी विराजस जाधव यांच्याकडून कुणाल तडियाला 1111 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार। बॅटिंग आवडली असेल तर प्रेक्षकांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये। 2 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता। असाच एक कारनामा मगाशी सुद्धा झालेला आपण पाहिला होता तो प्रशांत घरत यांच्याकडून। अजून एक मारला तर आता मारला तर आणि येणाऱ्या चेंडूवरती षटकार मारून आपल्या संघाला जर विजयी करून दिलं तर कुणाल तडियाला षटकार मारून जर सामना जिंकवून दिला तर रिया चेंदवनकर, यश चेंदवनकर, स्वामिनी आणि समर्थ यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार कुणालसाठी जाहीर करण्यात आलेला आहे।
षटकार मारून मॅच संपवली तर 1111 अजून बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले ते कुणाल तडियाने. लाजवाब बॅटिंग रॉयल स्टर्नर मीरा रोड संघाकडून. 2 बॉल 2 रनची आवश्यकता. दोन चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेस, त्यामुळे या 2 धावा बनवाव्याच लागतील. फकीरा विरुद्ध कुणाल, कुणाल विरुद्ध फकीरा. आणि या वेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आलाय. मिड विकेट क्षेत्राकडे बॉल ट्रॅव्हल होतोय. पाठीमागे कोणताही फिल्डर नाहीये. जमिनी लगत हा बॉल निघून जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 2 धावा तिकडे मात्र नक्कीच घोषित केल्या जातील. आणि 1 बॉल ठेवून 1 बॉल राखून मात्र हा सामना कुणाल तडियाने आपल्या संघाला जिंकवून दिलाय. या सामन्याचा विजेता ठरलाय रॉयल स्टर्नर मीरा रोड. व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक चेतन फ्रेंड्स बँड्रा, अँड कॉंग्रॅच्युलेशन्स रॉयल स्टर्नर मीरा रोड.